आता कर्मचाऱ्यांची हजेरी जीपीएस व बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून याबाबतीत परिपत्रक निर्गमित। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्याला योग्य ते कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या आपल्या विषयाचा जो किंवा व्हिडिओ आहे तर त्याचा विषय आहे की कर्मचाऱ्यांची जी हजेरी आहे ती आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे आणि काही विशिष्ट पदावरील व्यक्तींसाठी या बाबतीत परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न करता या विषयावरची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर कर्मचाऱ्यांची हजेरी ही जीपीएस व बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2024च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे। सदरच्या प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली किंवा फेस रीडिंग प्रणाली यासारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते। ग्रामसेवकांच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागाच्या जवळ आहेत अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी राबविण्यात येते। अतिदुर्गम किंवा डोंगराळ भागात नेटवर्क कनेक्शन नसल्यामुळे बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतात। तथापि सद्यस्थितीत बहुतांश भागामध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे। त्यामुळे ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागालगत आहेत किंवा ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक किंवा जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपसचिव ग्राम विकास विभाग मार्फत सर्व विभागीय आयुक्त तसेच सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहेत। या बाबतीत जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊ शकतो। 10 डिसेंबर 2024 ला प्रति सर्व विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रती हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि विषय दिलेला आहे ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत। शेवटी सीमा जाधव उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी हे परिपत्रक दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी काढण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत जे ग्रामसेवक आहेत किंवा जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणारे कर्मचारी आहेत त्यांची हजेरी ही जीपीएस किंवा बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून करण्यात यावी या पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने एक परिपत्रकही काढण्यात आलेले आहेत। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन तेही आपल्या कामाचे काही योग्य व्हिडिओज असतील तर ते आपण पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी सरते शेवटी आपल्याला एक विनंती करतो आणि मी आपली सर्वांची आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।